काय म्हटलं तुम्ही? हो बस सरकार तुम्ही कायम दिन काय करतो ना, मी लक्ष द्यावं घटना अशी घडलेली होती, त्या मुलांनी छेडछाड केलेली होती, पण त्यांना शहर ओळखता आले नाही, त्याच्यामुळे ही घटना घडली नाही. ह्या लोकांना आवाज उठवता आला नाही. तुम्हाला कधी कळलं? जेव्हा पहिल्यांदा कधी घटना झाली, ऐका ना, ऐका तुम्ही, पहिली ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला तुम्ही द्या तक्रार द्यायला ही घटना घडली कुठलंही असं कोणी आव्हानीचं यायला पाहिजे ना, असं कसं नाही. ज्यांना कुणाला काय त्रास झाला त्याने येऊन तक्रार द्यायला पाहिजे. कारवाई होतेच ना 100%. आता जो आता तक्रार आपण त्याच्यावर करतो, कारवाई तुमची होत नाही म्हणून पुढे पण नाही होता त्याची. काही तक्रार असा काही विषय आहे का इथे की कोण आलं त्याची तक्रार घेतली जात नाही? अशी कोणती घटना तुम्हाला इथे कणकवली शहरात अशी आहे का? पण साहेब आता तुम्ही काय म्हणता आता की कुठली घटना घडली, कुठली घटना घडली तर तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन सांगायचं, आम्ही त्याच्यावर कार्य करू. बरोबर, एखाद्या मुलीला जर पळवून नेत असेल आणि पुढ्यात आपण बघत राहायचं काय? तुम्हाला येऊन सांगायचं काय? तुम्हाला येऊन सांगायचं काय? हे करायचं काय? म्हणजे तुम्हाला येऊन सांगणार तोपर्यंत त्याची मर्डर करून तो मोकळा होणार. अरे साहेब, तुम्ही पोहोचेपर्यंत तुम्हाला जर 10 मिनिटं लागली, ह्या मुलीला तो झालं तोपर्यंत तिची मर्डर होईल. 5 मिनिटात तिचं तोंड दाबलं. साहेब, घरात चोरी करताना चोर पकडले, हातापायी झाली, त्याला थोडंसं लागलं, आपल्याला थोडंसं लागलं, तर माननीय न्यायालयाने सांगितलं आपल्याला की त्याच्या पकडणाऱ्याला सुद्धा वर गुन्हा दाखल करा. आपण करणार आहात का? प्रश्न सांगा मीडियाचा. माननीय न्यायालयाचा सन्मान ठेवून आपण सांगा. प्रत्येक ह्याच्यात म्हणजे चोरीपेक्षा हे मोठं आहे. काय बोलू शकत नाही. हा गंभीर आहे गुन्हा. आदेश का दिला गेला? हो साहेब, सगळ्यांनी खाली बसा. त्यांनी दिलेली घटना हिनी दाखल करून घेऊ गोयती, त्याच्यानंतर त्यांनी तपास करून एखादी महिला आली आणि ते महिला 50 माणसं होती, 7 नाव कशी आली? 1 मिनिट, तेच मी तुम्हाला सांगतो. पण एखादी स्त्री आली, तिने सांगितलं की ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने घेणं बंधनकारक आहे, त्यानुसार कलम लावलं. त्यानंतर जर तपासामध्ये या गोष्टी क्लिअर झाल्या नाही तर आपण ते सेक्शन जसे वाढवतो तसे कमी करायचे आहे. बरोबर आहे, ठीक आहे साहेब. आता ह्याला जी धमकी दिली, ह्याच्या आईला जी धमकी दिली, ह्याची तक्रार आहे ना, तशा प्रकारे तुम्ही नोंदवून घ्या. आणि त्याला अटक करून तुम्ही न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तुमच्या म्हणजे तुमच्या संसद पटेल त्या प्रकारे गुन्हे दाखल केलेत ना. ह्यांची जशी तक्रार आहे त्याच्यामध्ये कुठले गुन्हे स्ट्रॉंग होतील तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा आणि तुम्हीच मार्गदर्शन करा. आता शिक्षण कमी करतो म्हटलं तुम्ही बरी सलून बंद झालंच पाहिजे. साहेब, बरी सलून का बंद झालं पाहिजे? नाही तर ते फुटणार, परत होणार, आमच्याकडे जंगल होणार, नाही तर तुमच्या आमच्या ह्याच्याकडून जंगल होणार, ते फुटणार आहे.
हो साहेब, तुम्हाला जर शक्य नसेल परिपासन बंद करणं, आणि तर आम्ही ते बंद करतो. आमच्याकडे आमच्याकडून परत नाही करा. असं वाईट व्हिडिओ होता का म्हणायचे माणसं बंद करा आणि साहेब आता बाकी काय आहे? ज्यांच्या जे कामगार घेऊन आले ना, बाहेर घेऊन आलेले कामगार, त्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग द्या. त्यांच्या सगळ्यांचे जेवढे कामगार बाहेरचे आहेत त्यांचं रजिस्टर व्हेरिफिकेशन नको, त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट मागून घ्या. आम्ही जेव्हा 4 जण पुढे गेलो विचारायला, तेव्हा त्यांचा अख्खा स्टाफ, मालकीनी जी मिठगावकर जी मालकीन आहे ती पूर्ण आमच्या अंगावर स्टाफला घेऊन त्याचे व्हिडिओ कुठे साहेब आम्ही आमची एक मागणी आहे. साहेब आम्ही आमची मागणी आहे. साहेब आमची आणि एक मागणी आहे की ह्या परिसराच्या मालकी जरी कामगारांनी एवढा मोठा अत्याचार केला तरी त्यांना त्या महिलांबद्दल तरी काही आस्था राहिलेली नाही. तर त्यांच्या सलूनमध्ये ह्या कामगारांनी आणि काही महिलांबरोबर काय ह्या वर्षभरात सुरू झाल्यापासून केलं असेल आणि त्या महिलेने किंवा त्याच्या मालकीने किंवा मालकाने महिलांना दडपशाही धरून किंवा आमिष दाखवून काय अत्याचार केले असतील हा त्याचं संपूर्ण फुटेज चेक करा. म्हणजे जे काय होईल ना, कारण केलेलं असणार अशा प्रवृत्तीची जी मालकीन आहे किंवा मालक आहे ते अशा प्रकारच्या महिलांचा, एखादी गरीब महिला असेल किंवा अबला असेल किंवा अडचणीत असलेली असेल तिचाही फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण एका अपंग मुलीपेक्षा त्याला आपली कामगार महत्वाचे जे वाटतात आणि शहरात अशी चर्चा चालू आहे. अशी महिला ती वाटेल ते महिलांबद्दल वाटेल ती कृती करू शकते आणि ही शहरात चर्चा चालू आहे वेगवेगळ्या नावाची. नक्की उगाच साहेब ती जेव्हा त्या मुलीवर अन्याय झाला तिला सांगायला गेले ना, तर ती जर असं सांगते की माझा कस्टमर करणार मग नाही ते बघणार, हे काय सांगितलं तुमचं तुम्ही काय ते बाहेर बघा, मी माझा मेकअप करायचा आहे. एखाद्या स्त्रीबद्दल जर घडत असेल, एवढी भावना शून्यता दाखवत असेल ना साहेब, तर हा पार्लर बंदच झाला पाहिजे. त्या बाईची रील करत होती रील बघा साहेब फुटेज मध्ये त्या दुसरी हा, गोष्ट त्या बघा म्हणजे ती कशी म्हणजे नाही ना. आणि तुम्हाला सांगतो घटनाक्रमाचा सिरियसनेस सांगतो, ते कामगार पळाले, त्या कामगारांना दुसरा पार्टनर आहे ना त्याच्या रूमवर दडून ठेवलं यांनी. लक्षात घ्या, जर जमावला हे समजलं नसतं तर हे कामगार तुम्हाला आयुष्यात मिळाले नसते, पळाले असते. लक्षात घ्या, पंजाबचे त्यांनी आपल्या रूमवर नाही गेला, दुसरं तर त्यांचा मित्र ना त्या रूमवर त्यांच्या दडून ठेवला गेला. हे जर वेळेवर पोचले नसते तर ते कामगार सुद्धा हातात मिळाले नसते. आणि आतापर्यंत जे काही पोलीस शेवटी प्रयत्न करत असतात प्रश्न वेगळा, पण हे कामगार तुम्हाला कधीच दोष मिळाले. माननीय न्यायालयाला सुद्धा हे सांगा. एवढी घटना घडून सुद्धा त्यांचा मित्र अशी पोस्ट टाकतो त्याच्यावर काय दुसऱ्या दिवशी की हे जे केलेलं आहे ते या मुलींकडूनच त्यांना रिस्पॉन्स मिळाला म्हणून केलं. वाहिली असेल तर काम ऐकून घ्यायचे आणि मुलींनी रिस्पॉन्स देतात. साहेब नकोच आम्हाला आमच्या कणकवली शहरात यांना बंदच नको. साहेब काय गरज नाही आहे, आमच्या स्थानिक महिलांचे बरेच पार्लर आहेत तिथं लागून द्या. आणि समजा जे कॅरेक्टर सर्टिफिकेट देऊ शकणार असा कामगार अरे नको ना आम्हाला. नाही सर, कॅरेक्टर काय तुम्ही शहराची चर्चा बघा, कॅरेक्टर सर्टिफिकेट सेक्शन तसेच पाहिजे जसे मिथून आहे, महिला आहे.
मला दिली, त्याच्या आईला दिली, त्याच्या बहिणीला दिली, त्याच्या आईला सुद्धा हो, आम्ही मला दिली. आणि आमच्यावर जो गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यातच मालकाची पण सहभाग आहे, त्याचा पण गुन्हा त्याच्यात काळा मालकाचा सहभाग आहे. साहेब काळा मालक पण मारायला होता. काळा मालक त्याचा काळा आहे तो पण नाही साहेब आणि पार्लर बंद झालं बघून ते शूटिंग करण्यापूर्वी त्याने मारलेलं आहे तर ते शूटिंग मध्ये येणारच नाही. साहेब आणि सगळं फुटेजवर नाहीये आता एफ.आय.आर शूटिंग मध्ये दिसणाऱ्या माणसं तुम्हाला सांगितलं विचारा माझ्यासोबत मारायला होते तुम्ही त्यांची नावं घेणार की नाही घेणार हे नावं सांगतील तुम्हाला. शूटिंग मध्ये जर मी दिसत असेल मी जर सांगितलं माझ्यासोबत हे पण मारायला होतं मोबाईल मध्ये असेल काय बाबा नाव आलं तर म्हणजे काय झालं कॅमेरा कसा असेल कॅमेरात नाही आहे तो मग तो त्याला 169 म्हणता ना तो बदनामी झाली ना माझ्या नावाची त्याला त्याची जबाबदारी विचारली घेणार. त्याला त्याची मुलं विचारतात तुम्ही बाबा इथे नसताना तुमचं नाव आलंच कसं त्यांना तुम्ही काय उत्तर देणार. 169 नोटीस देतो तुम्ही सांगून चालणार काय ते त्यांच्या मुलांना तो चालणार काय मला सांगा. आम्ही होतो त्यांची नावं तुमच्या ह्याच्यात नाही आम्ही होतो काही होतो त्याच्यात तुमची नावं नाही त्याला 169 माहिती असेल. नाही तसं नाही तुम्ही आता त्यांचं नाव घालणार म्हणता किंवा काढणार म्हणता ना मग तुम्ही कुठलीही सहा निशा न करता त्यांनी दिलं नाव त्याची बदनामी झाली ना पेपरमध्ये नाव आलं ना त्याची बदनामी झाली त्याचं काय फुकटची बदनामी झाली नाही. ही व्यक्ती ही घटना घडली त्यावेळी पूर्ण कणकवली शहरात होती मालवण तालुक्यात होती वातावरण केल्यामुळे त्याचं नाव पेपरात आलं पूर्ण जिल्ह्यावर याची बदनामी झाली त्याला जबाबदार कोण. त्यांचे बाबा आई वडील टेन्शन मध्ये जातात त्याची जबाबदारी कोण देणार त्यांना उद्या काय झालं तर या माणसाचं नाव घातलं त्याचीच बदनामी दिली त्याचा जबाबदार कोण. आणि त्याच्या घरी उद्या काय झालं त्याची जबाबदारी घेणार नावं दिली कुठल्या बेसिसवर तो त्यांनी बिचारा कुठली सरळ नावं दिली ते तुम्ही घालून टाकली हे चुकीचं आहे ना. साहेब मिडगर आणि तुम्ही जर म्हणलं की असं असं या ठिकाणी आम्ही म्हणू शकत नाही. पण चुकीचं आहे ना साहेब. साहेब तरी पण काही ह्या मुलीला धमकी हिच्या वडिलांना धमकी दिली हिच्या मुलीला कशी फिरतात ती बघूया हे जर प्रत्येकाची स्वतंत्र तक्रार घ्यायची एकच तक्रार घ्यायची नाही. त्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर दिले की हा अशी मुलं ही आमची तिथे रस्त्यात खेळत असतात रात्री 9-10 वाजेपर्यंत खेळतात त्यांची सिक्युरिटी कोणी घ्यायची कधी येणार साहेब कधी घेणार घेऊन गेला मग पुण्याच्या त्या मुलीला का नाही वाचवलं साहेब
तुमची एवढी सक्षम यंत्रणा होती पोलीस पुण्याच्या आपल्या ह्याच्यात एवढी नाही साहेब त्यांनी जबाबदारी घेतली त्यांची आम्ही घेतली ना जबाबदारी आम्ही जबाबदारी घेतली तर आमच्याकडून नाही. मला बोललो मी की मान्य कोर्टाचे आदेश न्यायालयाचे आदेश आहेत त्याच्यानुसार आपण केलेलं आहे. न्यायालयाने असं नाही सांगितलं. वरिष्ठांना वगैरे विचारूनच काम केलेलं आहे. नाही, न्यायालयाने काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की ती सगळी घटना जी आहे, त्यांनी सगळी रेकॉर्ड केली लिखित स्वरूपात घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की याच्यात पोलिसांनी ॲक्शन घ्यायची आहे असा आदेश दिला. असा आदेश दिल्यानंतर आपल्याला ठीक आहे, आज आपण एक जबाबदार ह्या शहराचे प्रमुख पोलीस कर्मचारी आपण सुद्धा एक माणूस तुमची पण त्या जागी तुमची मुलगी असती तर तुम्ही ऐका. काय ऍक्शन लक्षात घ्या. आपण या साहेब मानत नव्हते रितसराचे पोलीस स्टेशन मानत होते. प्रत्यक्ष तुमची मुलगी असती तुम्ही पालक मी सुद्धा एक जबाबदार नागरिक अधिकारी. अशा घटनेमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार आपली ॲज अ प्रोसिजर करावी लागते. ठीक आहे, पण ह्या बाबतीत दुष्टितीच्या तक्रार घेऊन 6 सेक्शन्स तुम्ही लावले नॉन अवेलेबल 3 तुम्ही एक माणूस म्हणून एक ठीक आहे प्रोसिजर पार पाडण्यासाठी एक नेसेसरी एक ॲक्शन घेतली असते. हो साहेब, ह्या ज्या FIR मध्ये सेक्शन्स तुम्ही थांबा तुम्हाला दाखवतो काय तुम्ही सांगताय मी तुमचं 5 वर्षाच्या तुमचं नाही 5 वर्षाच्या आत म्हणजे एखाद्या मुलीची काळजी घ्यायची आणि शिक्षा वा! म्हणजे काय म्हणजे काय 5 वर्ष म्हणजे काय तुम्हाला 5 दिवसाची सुद्धा शिक्षा झाली नाही. पण शिक्षा झाली तर कलमांचं सांगतो. आम्ही बघत बसताना तर ह्याच्यापुढे घ्या खरोखरच घ्या तुमच्या प्रोसेसमध्ये चला. जनतेला प्रश्न तुमच्याकडून उत्तर मिळालेलं आहे. काही झालं, कोणाची छेडछाड झाली, कोणी मंगळसूत्र ओढतोय, पब्लिकने हात लावायचा नाही. पोलीस येतील, कारवाई करतील. याच्यामुळे काय झालं माहिती आहे? आमच्या ज्या 2 दिवस आधी पब्लिक आंदोलन बसणार केलं होतं ना, त्याच्यामुळे हे लोकांना आता मेसेज तुम्ही जे करताय साहेब. गुन्हेगार आहेत त्यांना सबक मिळालेला आहे की शासनामार्फत तुम्ही इथे मार message बसू पाठवताय शकतो. पब्लिकला. पण त्याच्यानंतर तुमची जी भूमिका आहे ना तुमची जी भूमिका आहे ना यांच्या ऑनलाईन FIR मध्ये सेक्शन 115(2) साधी दुखापत बघा, सेक्शन 118(1) शस्त्राने दुखापत, सेक्शन 189(2) बेकायदेशीर जमावाचा सदस्य. ठीक आहे, हा एक वेळ मान्य करू शकतो. 190 सेक्शन आहे समान उद्देश मूळ गुन्ह्यावर अवलंबून राहील काय गुन्हा असेल तो. 192 सेक्शन आहे दंगलीसाठी चितावणी, दंगल झाली का तिथे. त्यानंतर 332C आहे गुन्हा करण्यासाठी घरात घुसणे, तुमच्या घरात कोण घुसले काय माहिती शोधायची. आणि 351(2) आहे मृत्यूची धमकी. आपण त्याच्यात कलम कमी करू. हो, पण ते तुम्ही एखादी तक्रार द्यायला आला ती तक्रार त्याप्रमाणे घेतली तपासामध्ये जर ते निष्पन्न झालं नाही तर ते जसं आपण कलम वाढवतो तसं कमी करायचं. नाही कलम हिने सांगितली का मिडगावकर मॅडमने सांगितलं. तक्रार काय देतो ते तर आपल्याला घ्यावं लागतं. वर्डिंग आहे त्यामुळेच कलम लागले ना, ते वर्डिंग आहे त्यामुळेच कलम लागले. जर तपासामध्ये ते निष्पन्न झालं नाही तर जसं कलम वाढ करतो तसं कलम कमी करू शकतो. कुणाच्या घरात घुसून मारलं, रस्त्यात आणि तक्रार देतो आणि आम्हाला एकच असं आश्वासित करा म्हणजे आम्ही मीडिया समोर कणकवलीकरांना सांगतो की ह्या पुढे तुमच्या महिला कुठे मुली किंवा अपंग आई बहिणी किंवा कोण ऍक्सिडेंट पडला घरात चोर होते तरी तुम्ही काही करायचं नाही. पोलीस याची वाट बघतात. मान्य न्यायालयाच्या आदेशानंतर आपले पोलीस यंत्रणा तिथे पोहोचतील आणि कारवाई करतील. हे आम्ही कणकवलीकरांना आश्वासित करायचं का? कारण का मान्य न्यायालयाचा आम्ही आदर करतो. त्या ठिकाणी आम्ही लगेच मग तेच सांगतो.